लपू नका दिसताय कॅमेऱ्यामध्ये दिसताय. लहान पोरा जेवण तुम्ही लहान पोरा घेऊन बाहेर घ्या. जेवण तुम्ही लहान पोरा घेऊन बाहेर घ्या. इथं आलास बाहेर काढाय ना सगळ्यांना त्या. चला इतर सगळ्यांनी लहान मुलांनी ग्राउंड मधून बाहेर जायचंय. मला ते एक रन नाही समजत. एक रन गेला ना डिक्लेअर ट्रान्सफर हे होतं. नावावर क्लिक करायचं स्ट्राइकवर टाकायचं नंतर क्लिक करायचं. पहिली करतो पहिली नाही हे लांब लांब मार. पहिली कॉमेंट्री मी करतो हे लांब लांब मार. पहिला आर्यन असतात सनी थांब येऊ दे. चला लवकर घाई करा नंतर रजतला अंधार येईल. डोळ्यासमोर बॉल दिसणार नाहीये. लवकर घाई करा. आर्यन आणि सनी आला. आर्यन आल्या दोघं पण आले. स्ट्रायकर बघू ना कोण जातं. थांब येऊ दे नंतर कळलं चेंज झालं. लहान संघाचे अष्टपैलू खेळाडू आदर्श करंदीकर झाडागावच्या खेळाडूंनी कृपया लाईनच्या बाहेर राहायचं. जेवढे पण झाडाखाली प्लेअर आहेत मला फक्त आकाश जवळ दिसते. झाडाखाली जे छत्रीखाली उभे त्यांनी लाईनच्या बाहेर उभे राहा. जेवढे पण झाडाखाली गाड आहेत छत्री घेऊन त्यांनी लाईनच्या बाहेर उभे राहा. चल असलेला सामना मित्र प्रीमियर लीग BPL 2025 महातीन मुकाबला. कोकणी स्ट्रायकर विरुद्ध भूमिपुत्र डावलिंग. पहिला षटक प्रशांत भावल. सामना करत पहिला चेंडू एकसरला घेऊन चाललाय. एकदा गंभीर करतात चेंडू तोपर्यंत एका धाव सगळ्या म्हणतात धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली एका चेंडूच्या सवलतीनंतर एक अशी धाव संख्या. दुसरा चेंडूवर दोन होतात. एक हार्ड हिटर बॅट्समन आर्यन वास्कर. मोठा गडी गारद. मोठा लागलेला मासा. पहिला लागलेला फटका कोकणी स्ट्रायकर संघाला. सनी होता ना. सनीने एक रन काढला. सनी नव्हता स्ट्रायकर. सनीने एक रन काढला. तुला चमचा घे. आता आर्यन आला. जागेवर कोण आला औरंगाबादची जागा कुठे नवीन बॅट्समॅन जयेंद्र वाडे. जयेंद्र वाडे मन फ्रॉम राजापूर रत्नागिरी. जयेंद्र वाडे ज्याचे लाखो चाहते तो जयेंद्र सायकलच्या दिशेने शॉर्ट आर्म बॉलच्या समोर गेलेला चेंडू झाले विक्रांत. चेंडू काय भेटत नाही. 2 धावा कमी होतात. 2 धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाले 3 अशी. एका घराच्या मोबदल्यात 3 अशी धाव संख्या. जोरदार पावसाचं आगमन झालंय. BPL 2025 पहिले महाअंतिम मुकाबल्यामध्ये तिसरा चेंडू वाईड +1 धाव अतिरिक्त धावने धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 4. वाईड +1 तीन चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिर राहिली.
धावसंख्या झाले 4 चेंडू 4 एका गळ्याच्या बघा घरी चेंडू घेऊन प्रशांत यादव सामना करेल. चंद्रगड नुसती गट फिरवते प्रताप सरांच्या आता साधा सोपा झेल. चंद्रगड शस्त्रात परतलाय. दुसरा गडी गारद पहिल्या षटकामध्ये प्रशांत बादल यांच्या त्याची जागा घेण्यासाठी नवीन हाड उठाय बॅट्समन वैद्यक संघाचा A1 खेळाडू कळवा मनुष्यनगर फरदीन गाजी 18 चव्हाण मनुष्यनगरचा फरदीन गाजी 18 चव्हाण वैद्यक संघाचा फरदीन गाजी 18 चव्हाण. पहिला चेंडू सांगत प्रशांत बादल यांचा पडलेला चेंडू पहिल्या चेंडूवर गोल्डन डॉग शून्यात स्वस्तात परतला. 18 चव्हाण नावात जयच्या नावाची बदनामी करत पहिल्यांच्या शून्य जाताना 0 या धावसंख्येवर त्याची जाण होती नवीन बॅट्समन खारेगावचा वर्धन गाजे सगळेच वर्धन गाजे सिद्धेश खारेगावचा वर्धन गाजे सिद्धेश आमवरून एका षटकाच्या सामन्यानंतर नाममात्र 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात खारेगावचा वर्धन गाजे स्ट्राईक माशागांच्या दिशेने नवीन गोलंदाज मिळून सुनील कदम एक हार्ड हिटर बॅट्समन त्याची ख्याती पूर्ण कळवा ईस्ट इंदिरानगर मध्ये असा सुनील स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर स्वतःच्या संघाला BPL 2025 अंतिम मुकाबल्यामध्ये आनंद पोहोचवलाय. का तो आपली कामगिरी आता पूर्ण करतोय का स्वतःच्या संघाला विजय मिळवून देतोय का ते बघून तयार. पहिला चेंडू सनियाला डाऊन द ग्राउंड चेंडू भरकटतो वाईड बॉल त्यांचा चेंडू समांतर अतिरिक्त धावसंख्या झाली 5 3 गड्याच्या मोबदल्यात 5 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा ओव्हरला विकेट बॉलिंगचा मार्ग तयार सामना करेल पुन्हा एकदा सने हा हिटर बॅट्समन पुन्हा टाकला चेंडू खाली पडला विकल्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव एका धावसंख्येत भर. तसं नाही डिक्लेअर आहे ना कसं करायचं परत क्लिक एक धावसंख्येत झाले 6 एका चेंडूच्या समाप्तीनंतर पुढील चेंडू घेऊन सामना करेल पुन्हा एकदा सनीला स्वतःच्या संघाला जिंकवायचा होता मोठ्या फटकेबाजी करावी लागेल स्वतःच्या संघाला मोठा रनांचा डोंगर हा बनवावा लागेल. ओम तयार आवाज नाही ओम मार्को तयार ओव्हर द विकेट. सर्व संघ मार्गाने मध्ये यायचे आणि कमिटीचे सगळे मेंबर कृपया बॉलिंगमध्ये जमायचे. ओम पुन्हा एकदा सामना करायचा नाही पुन्हा टाकला चेंडू समोरच्या दिशेला फेरून झाला चेंडू झाला 1 बॉल सीमारेषा पार चौकार 4 धाव धावसंख्येवर धावसंख्या झाली 10 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ते काय पण ते नाही गेले सरळ बॅटने घेऊन झालेला हा फटका सनैयाचा चेंडू यंदा सीमारेषेच्या पार चौकाराची दिशा गाठतो 4 धाव धावसंख्येत भर करतो धावसंख्या झाली 10 पुढील चेंडू घेऊन सामना करेल सेने. ओम तयार सामना करेल सनी पुढील चेंडू आपला चेंडू गोलनेटवरचा चेंडू का सनीला समजला नाही चेंडू चालला निर्धा चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिरावले धावसंख्या झाले 3 चेंडू 10 अशी पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामना करेल सनी जोरदार पावसाची हजेरी आपल्याला महान अंतिम मुकाबल्यासाठी. पुढे टाकलेला चेंडूची येऊन कॅच ड्रॉप
रोहनच्या हातातून सुटलेला साधा झेल सोनेला मिळेल पहिलं जीवदान. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 11. 4 चेंडूच्या सामन्यानंतर 2 चेंडूंचा खेळ बाकी ओमच्या षटकातील. पुढील चेंडू घेऊन ओम तयार. ओव्हर द विकेट मारा करताना आपण सामना करेल कारेगावचा फरदीन कादे सिद्धेश शांगरे. दिशा चेंडू पंचांचे दोन्ही आज समांतर. अतिरिक्त धावने धावसंख्येत धावसंख्या झाली 12. पाऊस बघा काय भरला पुन्हा एकदा विकेट मारा करताना पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने सामना करेल फरदीन काझी. चेंडू पुढे टाकलेला चेंडू का समाधान चेंडू चाललाय. दोषी स्वरूपात एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा ओव्हर विकेट मारा करताना वैयक्तिक षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करेल फरदीन काझी. चेंडू अतिरिक्त धाव 9+1. 2 धावांनी धावसंख्येत भर. फ्रेट 2 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 15. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील रोहनच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सामना करेल सने हा हिटर बॅट्समॅन. फ्रेटचा चेंडू मोठा फटका मारा लागेल. सुवर्ण संधी. चेंडू काय समजला नाही. बॅटची मोठी एज घेऊन चेंडू चालला स्वीपरच्या दिशेन. एक धाव कम्प्लीट होते. एका धावाने धावसंख्येत भर पडते. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. आता मात्र बॉलिंग एंडच्या दिशेन स्वतः मालक अभिषेक सुदीस आयकॉन खेळाडू अभिषेक कामकार. वेगवान गोलंदाज अभिषेक कामकार बॉलिंग एंडच्या दिशेन स्वतःच्या उजव्या पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना राऊंड विकेट. सामना करेल सने. पहिला चेंडू घोषित स्वरूपात 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. पुढील चेंडू घेऊन अभिषेक वेगवान गोलंदाज सामना करेल पुन्हा एकदा सने. सनेच्या बॅटला का चेंडू लागत नाही. आपडलेला चेंडू भिरकावून दिला घोषित स्वरूपात. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. बरोबर आहे. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. 2 उर्वरित या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. चेंडू बॅट्समॅनला दिसत नाही. विकेट किपरला दिसत आहे आणि आम्हाला पण नाही दिसत आहे. आरा स्पोर्टचे मातब्बर खेळाडू विवेक पाटील आणि शुभम सावंत यांचं आगमन झालं. कृपया मंडळात बसून घ्यायचं. पुढील चेंडू घेऊन अभिषेक सामना करेल सने. आपटलेला चेंडू कानाच्या बाजूने हवा घालत जातो. विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडूची गणना होते. धावसंख्या स्थिरावली 18 धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सनीला बॉल काय दिसत नाही. बॅटला बॉल लागत नाही. फक्त वंडी खेळून खेळते. पुन्हा एकदा अभिषेक तयार. राऊंड विकेट मारा करताना सामना करेल सनी कदम मंदिरानगर. पुढे टाकलेला चेंडू बाहेरच्या दिशेने ऑफस्टिकला खेळलेला 4 स्टोवरचा चेंडू सनीच पासून लांब ठेवायला बघते. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरवली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. डार्लिंग संघाचे
गोलंदाज सनीला अजूनपर्यंत शांत ठेवतात. दोन किती वेळ शांत ठेवू शकतात. पुन्हा एकदा टाकला फुलटॉन चेंडू विरकावून दिला. चेंडू खाली येऊन सुरेश झेल झेल पकडला. ओव्हरमध्ये भर पावसात सुरेश झेल म्हणावा लागेल. ओव्हरचा सुरेश झेल नवी डार्लिंग संघाची स्वतःच्या संघासाठी मोठा धक्का लागला कोकणी स्ट्रायकर संघाला आणि त्याची जवानसाठी नवीन बॅट स्वतः मालक योगेश परगळे स्ट्रायकरच्या दिशेने धाव देताना बरोबर स्वतः मालक योगेश परगळे स्ट्रायकरच्या दिशेने धावत हत्तीची मोठी पावलं टाकत पुढे येताना हत्तीची मोठी पावलं टाकत योगेश परगळे स्ट्रायकरच्या दिशेने चालत येताना कोकणी स्ट्रायकर चा ओनर संघ मालक या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल योगेश परगळे लेफ्टी बॅट्समॅन योगेश मारताना पहिलीन बघून लांब मारा मालिनीत चला 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 मालिनी केंद्रावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत देव बरा करो गाववाल्याने लगातार 3 षटकारासाठी उषा पाटील यांच्याकडे 501 रुपयाचा मोठा पारितोषिक ठेवलेला असा अभिषेक पवार सामना करतो अग्रपती चेंडू बिरकावून दिला. चेंडू जाता घोषित स्वरूपात 1-5च्या डाबऱ्यात जाऊन पडलो. चेंडू हडून जातलो सगळे ठाण्याले होत कर क्लिक डिक्लेअर टाक आणि एंड कर माग ना आगे एंड कर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. 4 विकेट पडले आहेत. 19 धावा झाले आहेत. स्ट्रायकरच्या दिशेने खेळताना फरदीन काजी कारेगावचा फरदीन काजी सिद्धेश आंबोरे नागसाग यांच्या दिशेने योगेश परगळे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 एकावर 19. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे अंतिम षटक घेऊन हाणामारीचा गौरव घालणारा षटक घेऊन रजत मोरे स्वतः मालक रजत मोरे वॉली यांच्या दिशेने सामना करताना सिद्धेश फरदीन काजे. रजत रजत आर 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 पहिलं चेंडू आपटल्यान फरदीनला दिसले समोरचं कल्याण. 1 धाव पूर्ण केल्यान एका धावावर समाधान मानले नाही. एका धावाने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 20. 4 गड्यांच्या मोबदल्यात आता मालक 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 विरुद्ध मालक मालक कोण मालक कोणावर गड पडता परत वेळात दिसताना कोण मालक योगेश कोणावर वरी करता ते बघूया आता. योगेश वरी काढूचे लागतले वरी काढून चेंडू बाहेर मारूचे लागतले. पहिले वर काढूचा प्रयत्न केला. चेंडू जाता लेग साईडच्या दिशेने घोषित स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात जास्त फिरान मारतोय असं वाटतं. जरा कमी फिर पायाग्रांनी चाका जरा काढून ठेव. एका धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली 21. पुढील चेंडू घेऊन रजत पवार सामना करतलो योगेश मालक विरुद्ध मालक. आतापर्यंत रजत जड झाला योगेश वरती. आपल्याला चेंडू पाटील पाठवर व करून चेंडू पाठवल्या समोरच्या दिशेने. चेंडू कांदा पहिल्याने डायरेक्ट चंद्रार षटकार. 6 धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 27.
बऱ्याचपैकी मोठं वळ काढलं रजतच्या पाठीवर योगेशाने कधी योगेश जड पडता तर कधी रजत जड पडता. बायच्या स्वरूपात हॅलो हॅलो काय त्रास जातो तर तडे जाऊन बसा समाजला काय ऐसा तुमची मनमानी चालायची नाही. स्वरूपात काय झाला पंच पंच अरे तिथं आवाज पोहोचत नाही हो. हॅलो हॅलो पंच 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 येऊ दे पंच लास्ट बॉल काय झालं सांगाल का. आताच्या बॉलवर काय झालं ते सांगा. एक रन पळून एक रन. पुढचे चेंडू घेऊन रजत सामना करतो सिद्धेश आंबोरे. रजतच्या पायापुढे काहीतरी इला वाटता पायापुढचा काढून टाक पाया अडकान पोरशीत असं धीरजला मग टेन्शन होत आला. पुढचे चेंडू घेऊन रजत फरदूनला काय चेंडू दिसणार डोळे झाकून बॅट फिरवल्या चेंडू उडलो तो विशालच्या कपाळावर विशाल एका जागेवर गिरटे घालता चेंडू का पकडत नाही. त्याच्यापर्यंत 3 धाव पूर्ण केल्याने कोणाचे म्हशी कोणा उठा बसे अशी गत चाललेली या डार्लिंग संघाची. गचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विशाल याचा. असा वाटता रजतच्या पायाखाली दिवार झाला सुकन पुढे गेला. स्पीकरच्या आजूबाजूला त्याने साईडला बसा नाही तर घरी जावा. सर्व संघ मला कमिटी मेंबरला इथे व्हायचंय. पुढे चेंडू इंद्रजात सामना करतो योगेश मालक 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 उलटे चेंडू मिस केल्यात कडे मारतो होतो मारल्यात कडे. एका धाव संख्येत भर झाली. धाव संख्या झाली 32 अशी धाव संख्या झाली. 33 धावाचे आव्हान ठेवल्याने
हॅलो हॅलो डार्लिंग संघाने स्वतःचे फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर पाठवा. चला 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 पंच चालू करा. ऐकून धीरज आमरावांचं आगमन झालं. हॅलो चला चला चालू करा पंच. चला 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 चालू करा. भर पावसात मॅच मस्त रंगते. चला रे चला चालू करा चालू करा. पाऊस जायचं ना वाट बघून काय फायदा नाही. पावसा याच्यासाठीच बोलायला. कमिटी मेंबर सगळ्यांनी मंडळाचे पॉलिसीचे सगळे कमिटी मेंबर लवकरात लवकर या. चालू असलेला सामना अंतिम मुकाबला. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आणि यावेळेस मात्र मोठा फटका जातोय का थेट हातात मात्र कॅच सुटतोय कारण जोरदार पावसाची बॅटिंग इथे ग्राउंड मध्ये सुरू आहे आणि नक्कीच स्वतःशी थोडं नाखुश असतील कारण महत्वाचा कॅच इथे सोडलाय. कवा ठाणे खारेगावचा फरबीन काली आणि ओळखला जातो आपल्या फिल्डिंग साठी मात्र यावेळेस हा कॅच सुटलाय. काही छानशी अशी कामगिरी करता आली नाहीये. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे म्हणजे 33 धावांची. यावेळेस मात्र जोरदार प्रहार अचूक आणि वेधक मारा थेट विकेट किपरच्या हातात. चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपटलाय आणि दिशाहीन चेंडू. पंचांचे हात होत आहेत समांतर कारण धाव येते अवांतर आणि त्यासोबतच आणखी एक धाव इथे जोडली जाईल अतिरिक्त धावेच्या स्वरूपात. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटलाय आणि विकेट किपर मात्र इथे कोणती चूक करत नाहीयेत. नक्कीच महत्वाची विकेट इथे लागली. मोठा मासा गळायला लागलाय. निराशा असतील स्वतःपासून पुन्हा मात्र तंबूत जावं लागतं परतावं लागतं. फक्त आणि फक्त 33 धावांची आवश्यकता असताना देखील मोठ्या फटके मारण्याची ती रिस्क घेण्यात आली होती. मात्र रिप्ले मध्ये बघू शकता मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत. विकेट जाते. धाव फलकावर 3 धावा आणि आता नवीन फलंदाज येतोय ओम मुळे. महत्वाची खेळी करण्याचा इथे त्याच्यावर जबाबदारी आहे. यावेळेस मात्र आतमध्ये घुसणारा हा चेंडू टप्पा बदलल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि यावेळेस मात्र या चेंडू खेळण्यासाठी ओमकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू.
तीनच ना किती बॉल 3 बॉल बाकी या षटकातले 2 चेंडू बाकी आता मात्र फ्रंट फूट शॉट स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड दॅट्स अ बिग इट्स अ सिक्सर ओमच्या बॅटीतून येतोय कडकडीत षटकार नक्कीच ओम स्वतःची पाठ चोरतोय कारण बॉल शेकून गेला वेगवान आणि अचूक भेदक असा मारा केला होता षटकाची समाप्ती पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली 9 धावा 18 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता भूमिपुत्र प्रीमियर लीग 2025 पर्व पहिले महाअंतिम सामना सुरू पाहुयात कोण ठरतंय भूमिपुत्र प्रीमियर लीग पर्व पहिले चे विजेतेपद कोणाला द्यावं असतं दुसऱ्या षटकाची सुरुवात यावेळेस मात्र नुसतीच बॅट फिरवली मात्र पंचांचा इथे इशारा येतोय घोषित होते सनी गोलंदाजाचे धोरण सांभाळते दुसरं षटक हाताळते यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू आपटलाय चेंडू नक्कीच बॅट्समॅनला लागून गेला असणार मात्र निर्धाव घोषित यावेळेस मात्र मोठा फटका येतोय का नक्कीच येतोय चेंडू जातो सीमारेषा पार थेट षटकार रा 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 खतरनाक निश्चित मिळेल धावफलक पुढे सरसावते आणि आता येऊन थांबतो 18 धावांवरती जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 15 चेंडूंमध्ये 15 धावांची बॉल टू बॉल स्कोर डार्लिंग इलेव्हनचा संघ आता मात्र सुटकेचा विश्वास इथे सोडत असतील कारण नक्कीच त्यांना माहिती आहे 3 चेंडू बाकी डार्लिंग इलेव्हनचा डगआउट नक्कीच वाट पाहत आहे त्या विजयी क्षणाची यावेळेस मात्र सपोर्ट करून मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा इथे मिसहिट आणि एक जोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरत आहेत दोन्ही बॅटर्स 14 चेंडू 14 धावांची आवश्यकता यावेळेस मात्र भेदक मारा गेलाय चेंडूचा आणि बॅटचा मात्र इथे संपर्क होत नाहीये पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपटलाय
कट केलाय लेग साईडच्या दिशेने घोषित क्षेत्रात 1 धाव येते. 12 षटकाची होते समाप्ती. आता मात्र समीकरण 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कोणाकडे लेखणी पेन असेल तर घेऊन यायचं स्टेजवर. षटकाची समाप्ती झाली आहे. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पाहूयात कोणाच्या पारड्यामध्ये जात आहे हे विजयश्री. ही ट्रॉफी कोणाच्या घरी जाते आज. यावेळेस मात्र ग्राउंडेड फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातो फिल्डरच्या हातात. नक्कीच 1 धाव पूर्ण होते. समीकरण पुन्हा बदलत आहे. 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. कोणाच्या घड्याळात वाजतायत 12 आणि कोणाच्या वाजतायत 3-13. या सामन्यामध्ये ठरणार आहे विजेतेपद कोणाला गवसतंय. पुढचा चेंडू घेऊन येतोय. यावेळेस मात्र उंच मारण्याचा प्रयत्न फिल्डर नक्की खाली परंतु नक्कीच झेल इथे कुठेतरी सुटतोय. रनआउटचा इथे चान्स. इथे संधी आणि ओव्हर थ्रो. कोकणी स्ट्रायकर्स कडे मात्र ही चूक करायला नको होती. ओव्हर थ्रो मुळे 3 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. समीकरण पुन्हा बदलत आहे. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रशांत याच्याकडून एका मोठ्या फटक्याची अपेक्षा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. डार्लिंग संघ पाहूयात या चेंडूवरती काय ठरतंय. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय आणि 1 धाव पूर्ण होते. कोकणी स्ट्रायकर जात आहे मात्र थोडेसे प्रेशर मध्ये जाणवत आहेत. बॉडी लँग्वेज मधून दिसतंय सामना अजूनही संपला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट बॅक करण्याची तयारी आहे. लीग फॉर्मॅट मध्ये अनेक सामन्यांमध्ये कमबॅक केलेला हा संघ. विनायकचा हा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पूल केलाय आणि जातो चेंडू थेट फिल्डरच्या हातात. कमबॅक करण्याची अजून एक संधी आलेली आहे कोकणी स्ट्रायकरच्या पारड्यात. या विकेट नंतर आता मात्र बॅटिंग करायसाठी आलेला आहे विक्रांत. 8 चेंडू 8 धावा. यावेळेस मात्र ग्राउंडेड फटका कार्पेटच्या सहाय्याने जातोय. हा चेंडू नक्कीच फिल्डरच्या हातात. 1 धाव निश्चित मिळेल. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. विनायकचा हा शेवटचा चेंडू मात्र निर्णायक ठरणार आहे कारण पुढच्या षटकाची दिशा या शेवटच्या चेंडूवरती ठरणार आहे. 7 चेंडू 7 धावा.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय, फिल्डर येतोय, थोडेस इथे मिसफील्ड होते. महत्वाच्या क्षणी प्रेशर सिच्युएशन मध्ये मिसफील्ड होणं साहजिक असतं, पण 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सर्व प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र ग्राउंड कडे वळल्यात. चला पंच, 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. कोकणी स्ट्रायकर टीम मीटिंग करायची नाहीये, जास्त वेळ द्यायचा नाहीये, षटकाला सुरुवात करायची आहे. शेवटचं षटक असणार आहे, महत्वपूर्ण षटक असणार आहे. 6 चेंडू 5 धावा. कोणाची वाजते शिट्टी आणि कोणाचा वाजतोय बँड. या शेवटच्या षटकामध्ये निर्णायक षटक, आणि हे षटक हाताळण्यासाठी डिफेंड केले. 6 चेंडूवर 5 धावांची आवश्यकता. संदीप मांगले याच्यासाठी सुवर्ण संधी. 5 चेंडू डिफेंड केले, 5 धावा जर डिफेंड केल्या तर रोशन यांच्याकडून 501 रुपयांचं जाहीर पारितोषिक. चला पंच, सामना सुरू करायचा आहे. वैभव मांगले याच्यासाठी संदीप याच्यासाठी सुवर्ण संधी. 5 धावा डिफेंड केला तर रोशन यांच्याकडे रोख पारितोषिक. सुरू होते शेवटच्या षटकाचा थरार. पहिला चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने, मात्र पाण्यामुळे हा चेंडू नक्कीच अडेल. 2 फिल्डर धावतायत. कोकणी स्ट्रायकर्सची बॉडी लँग्वेज मात्र आता थोडीशी बदललेली दिसते, थोडे आक्रमक झालेत. 4 ना 5-4 रन आला आता 5 बॉल 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 दिवस चाललेला हा थरार आता शेवटच्या या षटकात आपटलेला आहे चेंडू, आणि मात्र डिफेंड केलाय. रोशन मात्र इथे टेन्शन मध्ये आलेले दिसतात. 501 रुपयांचा जाहीर पारितोषिक आहे. किती 4 बॉल 3 नाही 4 बॉल 4. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. निर्णायक चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपटला, आणि क्या बात आहे, उत्कृष्ट असा टप्प्याचा चेंडू, वेगवान भेदक मारा. आता मात्र कोकणी स्ट्रायकरचा हा गोलंदाज संदीप ट्रॉफी घरी घेऊन जातो की काय, अशी आशा लागलेली आहे संपूर्ण टीमला. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चेंडू अडेल नक्कीच पाण्यामुळे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, कीपरकडे थ्रो जातो, आणि पंचांचा निर्णय, स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा. विकेट कीपर कडून येते मोठी घोडचूक, अक्षम्य चूक घडते. विकेट डायरेक्ट हिट लागला असता, विकेट गेली असती, मात्र विकेट कीपर कडून येते थोडी चूक, आणि 2 धावा घेण्यामध्ये इथे यशस्वी ठरले डार्लिंग 11चे दोन्ही बॅटर्स. Now it all boils down to this last movement. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू कोकणी स्ट्रायकर साठी महत्वाचा ठरणार आहे, कारण
2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक. भूमिपुत्र प्रीमियर लीग 2025 चा फायनलचा थरारक सामना. 2 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र गोल झालं. गोल. दांडी गोल. फर्निचर तोड गोल कामगिरी. नक्कीच संदीप याने महत्वाची इथे गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि थांबला, पाहिलं आणि तो जिंकतोय. 1 चेंडू 2 धावा. आता मात्र सर्व समीकरण बदलतायत. सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे डोळे नजरा आता मात्र ग्राउंड कडे, कारण या चेंडूवरती गोल झाला. दांडी गुल झाली आहे.